हात खाली करा सगळे सगळे हात खाली करा. हा करा वरती आता हात सगळे. ओके. बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आज मंठा नगर पंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीने आपली सत्ता स्थापन करत एक नवीन प्रकारचा पायंडा या ठिकाणी पाडण्यात यश मिळवलं आहे. आपण सदरील प्रक्रियेसंदर्भात आमदार माजी मंत्री माननीय बबनरावजी लोणीकर साहेब यांच्याकडूनच जाणून घेऊया. आज मंठा शहरामध्ये परिवर्तन झालेलं आहे, बदल झालेला आहे. शहराच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी आणि सर्व पक्ष 15 नगरसेवक एकत्र येऊन नगराध्यक्षपदाची निवडणूक झालेली आहे. निवडणूक बिनविरोध झालेली आहे. वंदनाताई वैजनाथराव बोराडे यांची नगराध्यक्षपदावर निवडणूक झालेली आहे. त्यांची आज या ठिकाणी विजय झालेला आहे. शहरात गेले 8-10 वर्ष विकासाची कामं थांबली होती. आता परिवर्तनाची सुरुवात झालेली आहे आणि शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि सर्व पक्षीय आम्ही एकत्र बसून 15 नगरसेवकांनी ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे. या शहरात गेल्या 8-10 वर्षात कुठलीही कामं होत नव्हती. सगळे नगरसेवक एकत्र आले आणि भविष्यात आपल्याला निवडणुका लढवायच्यात, लोकांना मतं मागायची तर कोण्या तोंडाने मागायची आणि त्याच्यामुळं 15 नगरसेवक एकत्र आले आणि हा ऐतिहासिक निर्णय झाला आणि शहराच्या विकासाला आता गती मिळेल. नगराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि 15 नगरसेवक मिळून या शहरातल्या जनतेला सेवा देतील अशा प्रकारचा ऐतिहासिक निर्णय आज या मंठा शहरामध्ये झालेला आहे. या ठिकाणी आता येऊ घातलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत यामध्ये सुद्धा सदरील यशाची भर पडून यात काही फरक पडेल. मंठा नगरपालिकेच्या निवडणुकीला वेळ आहे. निवडणुका येतील जातील, पण या 30,000 लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. शहरात लाईट नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था 16 कोटीची योजना मी मंत्री असताना झाली, पण अनेक वार्डात पाणीच जात नाही, लाईट नाही. अशा प्रकारचे विकासाचे कामं होत नाही. नगरपालिकेत सामान्य माणूस गेला तर त्याला साधं प्रमाणपत्र महिना मिळत नाही आणि त्याच्यामुळं ही खतखत होती, ही नाराजी होती आणि आज लोकांनी तो ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे.